नमस्कार, आपण पाहत आहात यशोमणी न्यूज। यशोमणी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। स्वारगेट येथील बस स्थानक येथे घडलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर इतर कोणत्याही बस स्थानकामध्ये महिला वर्ग कित्ते होऊ नये म्हणून नालासोपारा आगार येथे पाहणी करून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना भेटून सर्व माहिती व अहवाल शिवसेना जिल्हा प्रमुख ग्राहक तक्रार निवारण कक्ष रुचिता नाईक यांनी पदाधिकारी समेत सादर केला। नालासोपारा एसटी आगार येथे प्रवाशांसाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा अजूनही मिळत नाहीत। बस स्थानकांच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो। महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक, स्वच्छतागृहे, अत्याधुनिक विश्रांतीगृहे, प्रतीक्षालय आणि प्रवाशांसाठी उत्तम व्यवस्थापन करण्याबाबत रुचिता नाईक यांनी अहवाल सादर केला। तसेच प्रवाशांच्या व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेण्याबाबत रुचिता नाईक यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकरताच अधिवेशन होता जनता दरबार घेऊ व समस्या सोडवू असे सरनाईक यांनी सांगितले। वर्षे वापरलेल्या जुन्या बसमुळे प्रवासी हैराण झाले आहेत। नालासोपारा आगाराला नवीन बस मिळाव्यात म्हणून मागणी करताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नालासोपारा आगारासाठी 10 नवीन बसेस देण्याचे आश्वासन दिले। यावेळी शहर प्रमुख राजेंद्र रांजने, उपशहर प्रमुख श्रीकांत जाधव, विभाग संघटिका जया गुप्ता व संतोष कांबळे उपस्थित होते।